दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। राज्यामध्ये होळीनंतर दुसऱ्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते। मात्र नाशिकमध्ये पारंपरिक पद्धतीने होळीनंतर 5व्या दिवशी ही रंगपंचमी साजरी केली जाते। नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड परिसरातील रंगपंचमी उत्सवानिमित्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांचा कडक बंदोबस्त आपल्याला दिसून येणार आहे। याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांनी अधिक माहिती दिली। उद्या होणाऱ्या रंगपंचमीच्या उत्सवानिमित्त अंबड पोलीस ठाण्यामध्ये जे नागपूर येथे झालेली जी घटना आहे त्याच्या पार्श्वभूमीवर अंबड पोलीस ठाण्यामध्ये 9 ठिकाणी फिक्स पॉईंट व 3 सेक्टर पेट्रोलिंग लावण्यात आलेले आहे। त्याचप्रमाणे रात्री देखील फिक्स पॉईंट असणारे गुड मॉर्निंगसाठी देखील विशेष पथक नेमण्यात आलेले आहे। कोणत्याही परिस्थितीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न येणार नाही, रंगपंचमी ही शांततेत होईल यासाठी अंबड पोलीस ठाण्याकडून स्ट्रॉंग बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माननीय उपायुक्त मोनिका राऊत मॅडम आणि सहाय्यक पोलीस आयुक्त श्री देशमुख सर यांच्या निर्देशनानुसार अंबड पोलीस ठाण्यामध्ये उद्या जरी कोणताही मोठा रहाड किंवा इतर कार्यक्रम नसला रंगपंचमीचा, तरी खाजगी स्तरावर जे लोक रंगपंचमी करणार आहेत त्यांना आजपासूनच आम्ही कायदेशीरपणे रंगपंचमी साजरी करा, कोणताही अनुचित प्रकार घडून देऊ नका अशी सूचना करीत आहोत आणि उद्या स्ट्रॉंग बंदोबस्त लावून रंगपंचमी शांततेत साजरी होईल अशी मी खात्री देतो। प्रकाश दुर्वे, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक।